तर काल आपण ह्याच रस्त्यावर आपण किती 80 होतो. 70 लिमिट आहे, 80 होतो. 70 लिमिट आहे 80. 19-20 इकडेच फाईन मारली आपल्याला इकडेच. सेम आणि इथे आपली गाडी थांबलेली. हे पोरांकतच आमची हालत झालेली. 3 गाड्या बघा आता यांचे पण हजार गेले असणार. बजेट गलपटला त्यांचा तिकडेच. बजेटचे वांदे लागले जसे आमचे लागले. आता ते पूर्ण गोव्यात एकदम स्पीड लिमिटनी चालवणार. जसं आपण चालवतोय. फक्त की मजा नाही येणार ड्रायव्हरला जर स्पीड लिमिट मध्ये चालवत असणार तर. रस्ते तितके चांगले. बघू पण आता काय ते करू मॅनेज. पण लिमिट मध्ये चालवायला हवी जर लवकर मारायचं नसेल तर. बघ ना. तर आता आम्ही आलो आहोत सलावलीन डॅम. डे 3. या टायमात नका येऊ. जून मध्ये नका येऊ. जुलै सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर यायचंय तर यायचं तर नाही या. चांगलं दिसतं तसं. मी नाही हे. अरे असं आहे ना तर असं बघा भाई बघा. डॅम पाठी राहिलं इथे काय जात होते. पाणी सुंदर आहे पण किती सुंदर पाणी. सुंदर जग. हा नाही हा डॅम आहे. इथून पाणी येतं आत जात. पण आता पाणी नाही आहे. इल्ले तर आता फर्स्ट टाइम आहे रे. माफ करा. ऍटलिस्ट असा नाही करत आहे मी. बरोबर आहे की नाही. हे कंटेक्स्ट डे 2 मधून आहे. हा आधीचा व्हिडिओ बघा त्याच्याने कळेल तुम्हाला. तेच सगळं कळेल. सगळ्यात आधी तर पहिला व्हिडिओ बघा तो विसरू नका. काहीच नाही इकडे. पूर्ण डॅम पाणी आहे तसं पण जे मेन USP आहे डॅमची ते तिथे पाणी जातं खाली. पाणी एवढ्या लेवलवरतीच नाही की ते खाली जाईल. म्हणून जरा बघा मोठा पाऊस असेल पाणी भरला असेल तेव्हाच या. कारण मग पाण्याची लेवल राईज होईल आणि मग सुंदर दिसेल ते. आणि सुंदर बघायचंच आहे तर हे पाणी फार स्वच्छ दिसतं इथे. जरा हिरवं दिसत असेल पण एकदम निळसर हिरवं असं सर्व तळपर्यंत दिसते इथे पाणी. आणि सुंदर असं वातावरण. छत्री घेऊन या. सर्व घेऊन या तुमचं. आणि छत्री उघडेल अशी घेऊन या. नाहीतर लोकांकडून छत्री उघडत नाहीत. बाहेर खायचे धंदे करतात लोक. ते बघा दाखवेल तो उघडून. एक ट्राय मध्ये उघडली नशीब. ते कॅमेरा समोर त्याच्याकडून उघडते. बिना कॅमेरा समोर उघडत नाही त्याच्याकडे. चला आता पुढच्या लोकेशन वरती भेटू आपण. असं सुंदर दिसते. खालीच एक गार्डन पण आहे ते पण बघा. हा म्हणजे हाय इथे फार काय काय हाय बघण्यासारखं. एंट्री फीज आहे. 2 एंट्रन्स आहे. एक डॅम वरतून आहे आणि एक खाल. एक कुठून तरी तिथून आहे. तिथून कुठून तरी. पण डॅमच मेन USP आहे. म्हणजे ते दाखवलं ते पाणी खाली जातं ते. तर तसं बघून घ्या तुम्ही कसं काय तुम्हाला जमेल. चला भेटू आपण नेक्स्ट लोकेशनवर. आम्ही आलो आहे एका वॉटरफॉलला. वॉटरफॉलचं नाव आमचे हे वॉटरफॉलचं नाव काय बे? बबनबान काय ते जे काय पण आहे. बबमान वॉटरफॉल. आणि हे वॉटरफॉल सोडून बाकी सगळं बघतायत. जॅकफ्रूट आहे इकडे पडलेलं. आणि तर व्ह्यू तर चांगला आहे. आई शप्पो. आणि हे पडले आणि
हे सगळं हा पुढे जातोय. हा बघा अंगात मस्ती ते बघा. घाबरतोय बघा तो कसा, पण तरी त्याला जायचंच आहे ते बघा. फोनचे वाट लावतोय तो माझ्या. आता बघू आता काय वाट लावू शकतो का. आणि हा बघा आमचा 4 चॅपली दे बघा कसा पॅट वरती शर्ट आत इन करून काय स्कूलला जातोय काय माहित. ते बघा कुठे जातोय, त्याला वरती जायचंय तिकडे पण वाट नाही इकडे. तो वाट शोधत शोधत जाईल. तो तिथपर्यंत तरी पक्का जाईल. ते बघा तिथपर्यंत तो जाणार. तिथपर्यंत काय पण करून तो जाणार. तर भले एक वेळा तोंडावर पडेल पण तो जाणार. मग तो तिथून टार्गेट करणार की मी इथे कुठेतरी पोहोचलो. मग तिथून तो कशी तरी वाट काढणार तो त्याची. ते बघा हे बघा हे चुलुंडकर सर्व आपल्या चड्डी बड्डीची मदत करताना. बिकॉज दे आर हॅशटॅग चुलुंडकर. हे बघा बॉडी जिम मध्ये आयुष्यात कधी गेला नाही तो, तरी बॉडी दाखवतोय तो. माहिती आपला चेहरा घात दिसतो तरी फोटो काढायचे आणि फोटो बघायचे पण आहेत चांगले आलेत की नाही. आता काय बोलायचं अशा लोकांना, काय बोलायचं आता अशा लोकांना. हे बघा आला तो, त्याला वाट नाही भेटली म्हणून तो आला परत उडी मारून. काय डोकं लावतील कधी काय काय भाई. 4 फोन आहेत. सर्वात फोटो काढायचे सध्या. कुठल्या फोन मधून चांगले येते काय होतंय कसं होतंय. हे बघा धडपडे सर्व. एकाचा तर पडून झालंच आहे तुम्हाला माहिती. आज 1 डाऊन 5 अप आहे. हे बघा नाचतोय बघा कसं. कुठे पण जाय तर पण नाचणारच. हे बघा हे बघा हे ना हे फोटो का काढतायत मी सांगतो तुम्हाला. हे ना व्हॉट्सॲपची डीपी बदलायची आहे त्यांची म्हणून ते फोटो काढतायत. ते 8 दिवसाची ट्रिप झाली आमची की प्रत्येक फोटो बघणार कुठला चांगला दिसतोय. मग ते व्हॉट्सॲपच्या डीपी ते बघा ते बघा. आता हा गाडीत कसा बसता यालाच माहिती. आता पॅट काढून चड्डीवरती याला बसवणार आम्ही गाडीत. हे बघा हे नाचतायत. नाचता जाणे अंगण तेडा तशी यांची ते म्हणतात ना तसं आहे. हे बघा काय काय करताय त्यांचं यालाच बघू आता पुढं काय होतं. खालतून वरतून याला सर्वीकडून काढायचे पण ह्याचे फोन काय वॉटरप्रूफ नाहीत. वॉटरप्रूफ फोन मध्ये स्पेस नाही उरली. माझा काढला नाही, तुझा काढला त्याने किती चांगला. हे बघ हा आमचा कसा सेक्सी बॉय वरती पर्यंत जाऊ कसा दिसतोय. पाणी पण होतं खालती. भारी दिसतोय हा माणूस आमचा. आता बघू आता अजून किती दिवस ह्याला ते मॅगझिनचं फ्रंट पेज वरती असतं ना तुझ्या. बघा कसा दिसतोय क्यू ना बघतो. बघू आपण नाही कोणी नाही तिकडे. मला वाटलं सांगतो तुला ते दगडावर पाहिजे. दोघं तिथून असे झालो. मध्ये बीप बीप देऊ की नाही ते आमचा एडिटर ठरवेल. आता काय ते एडिटर कोण आहे शोधाव. एडिटिंग करतोय प्रीमियर प्रो. फ्लेक्स करतोय त्याच्याकडे प्रीमियर प्रो आहे म्हणून. तरी ते क्रॅकच केले माझ्यामध्ये तरी. कारण की ह्याचं शकल बघून मला असं वाटत नाही हा पैसे देईल कशासाठी. पण बघा जरा पण मी दिले सगळ्यात जास्त दिले. याच्यापेक्षा थोडं कमी पण सगळ्यात जास्त. घुमून फिरून ह्याच्यावरती यायचं नव्हतं. हे बघा गर्दी तर आहे इकडे. म्हणजे एकच ब्रिज आहे सिंगल रोड. वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आसपास. हे नाव काय याचं. चांगला पोस्ट सांग बाई मला. तू कसा उभा होता. हे काय बबन
बबन वॉटरफॉल ठेवूया त्याचं नाव. त्याचं नाव आहे ना तसं खूप कठीण आहे, तर मग आपण बबन वॉटरफॉल बोलू शकतो याला. का बघ तुमचं असं म्हणजे असं नाव का आलं तुमच्या विचारात? आमचं थोडे वॉटरफॉलचं नाव आहे. पण वॉटरफॉल साठी हे नाव कसं म्हणजे? ते बबनच्याच रिलेटेड आहे. बब- खूप वेळा असं नाव आलं असं तोंडात, बबन बबीन असं घ्यायचं. मग हे जरा चांगलं वाटतं बोलायचं. मग- म्हणजे हे जरा फिजिबल वाटतं बोलायला. हे बघा हे काय करते त्यांचं हे ना माहिती. हा, हे हे पण हे बघा, हे बघा. हे बघा ह्याच्यात आणि या जंगलांच्या लाकडींमध्ये काय फरक दे बघा, या झाडात काय फरक दिसतोय का बघून घ्या तुम्ही ह्याच्यात आणि ह्याच्यात. फ्लेक्स मारतो तू, हे असं काय कसं येतं तिचं काय चालले धंदे आपण बघू थांबा. तिचे काय धंदे चाललेत, काय चाललंय मला फोटो काढतोय हा. तसे तरी हे फोटो चांगले येत आहे. बघू आता काय हे असं ते काय बोलतात अशा फोटोग्राफीला. पाणी उडवतं नुसतं माझ्यावर, कॅमेरावरती उडला असेल तर माफ करा जरा. ते काय आता काय बोलायचं यांना. हे बघा हे सर्व आपले शूटर लोक आहेत. स्वतःला शूट करतात, जास्त दुसऱ्यांवरती काही जात नाहीत. समाजाच्या बाहेर ठेवतात भाई तुला. हे पॅन्ट भिजते ना रे वेड्या. फोटो बघा, फोटो कुठे पण जाल एन्जॉय नाही करणार. फोटो पण काढणार, एन्जॉय थोडं पोर करणार, पण फोटो जास्त काढणार. ते बघा दिसतात तर नाही व्यवस्थित, पण फोटो मात्र त्यांना व्यवस्थित हवा. बे रंगू तू कॅमेराकडे बघ ना, त्याच्या दुसरीकडेच बघतो. त्यांना तेच करायचं होतं. सुंदरच दिसत आहे. हे बघा हे नाही सुंदर. हे बघा. आणि हे पाणी स्वच्छ सारखं बोलले, पण हाय स्वच्छ पाणी कुठून येतं ते दाखवतो तुम्हाला. इथं आम्ही होतो आता, तिथून वरतून कुठून तरी येतंय पाणी. झूम होतंय तिथून असं. सुंदरच दिसतं इथून ब्रिजवरून पण. येऊन बघून घ्या. आणि हे आमचे सर्व पोरं, ना गाणं न काय, नुसता वाईब, नुसता नाच. कसे नाचतात बघा यात. याला नाचता येत नाही म्हणून तो गपचूप बसलाय बाजूला. तो बघतोय कोणाची हुक स्टेप चांगली आहे ती मी अडॉप्ट करीन गपचूप. हा तो बघा तो नाचवायला ट्राय करतो. गाडी चालवते आता आमची गाडी सुरुवात करायची आहे आपण. हा आते गाडी. चला एक्झिट कशी आहे आता सरळ. तू आता अरे होते का आपली गाडी. हा लगेच बसतो बाई. गणपती बाप्पा. चला फोन आतमध्ये ठेवतो. रेडी बोल. थांब सेकंड वर टाक. सेकंड वर आहे ना. अरे थांब हे खाली घे ना. चला 1 2 3 चला.
टाक. अरे एक सेकंड रेडी होते पहिले बरं डिलीट कर चला. तर आपण परत आलो आहे गाडीच्या प्रॉब्लेमसोबत. तर तुम्हाला माहिती होतं लास्ट टाइम कसा प्रॉब्लेम झालेला, बॅटरी ड्रेन झालेली आणि गाडी अडकली होती बॅटरी ड्रेन झालेली. तर मग आमचे अभिषेक बोलतात की भाई रिस्क नको घ्यायला आता. बोलतायत म्हणजे नाही बरोबरच आहे, रिस्क नको घ्यायला. तर बॅटरी बदलतोय. तर मग आता आम्ही थांबलो इकडे बॅटरी बदलायला. गोवाच्या कुठेतरी गोवात नाही आहो पण कारवार मध्ये कारवारमध्ये बार्गेन केलंच नाही बार्गेन जरासं. केलंच नाही, माहित नाही का. आपले अभिषेक जामच खूपच अमीर आहेत. ठीक आहे चालतं. आता नजारा पण चांगला आहे रात्रीचा. जास्त महिन्याची वॉरंटी बस दिसते सोलुणकर्स आणि बसचा खूप मोठा आणि गहरा संबंध आहे. तुम्हाला आता नंतर समजेलच. तुम्हाला माहीत नसेल नॉर्थ गोव्याला आम्ही आजीचा पिझ्झा खायला जाणार आहे. काय माहिती या लोकांनी कुठली तरी रील बघितली जिकडे एक आजी पिझ्झा बनवत होती. तर मग म्हटलं की चला बाई खायचं. तर मग खायला जाणार आहे. आजीचा पिझ्झा खायला. हां आज आपण आज नाही आज कधीतरी आज साधा डॉमिनोज आजीचा पिझ्झा खायला जाऊया. नंतर नॉर्थ गोवामध्ये आजीचा फेमस पिझ्झा जाणार आहोत. तर मित्रांनो आपण आलो आहे पाणी काढायला. आपण हे बघा एवढं सगळं करून आलो आहे आपण. तिच्या आत कसे तसे कोंबले वाटले वेगवेगळ्या ब्रँडचे आणि घेऊन आलो आहे आपण इकडे 24/7. रात्रीचे 12 वाजता ते रेग्युलेटिंग पण काही होत नाही आहे आपल्याने. हे व्हिडिओ सर्च करताय काय माहीत. हेच ना. मेक अँड मॉडेल काढलाय त्यांनी. आता फुल ओपनिंग चालू आहे आता इकडे. याच्याबद्दल काय इन्फो मिळते का? तुमचं काय म्हणणं आहे यावर? खूप जास्त झोप आली आहे. आपण जाऊया पाणी उकळूया तुम्ही पिऊया. तर म्हणाले होते की अरे हा 5 रुपयाचा कॉइन तर आरामात चालेल. तर त्याचं काय झालं? ओपन कर. इग्नोर करूया आपण याच्यावर. तर ते आमचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आपलं डोकं लावतात. आमचे 10 पॉइंटर लॉर्ड शार्गुड ते शोधतायत जरा कसं होईल. पण काय होत प्रोग्रामेबल सिंगल कॉइन 1 रुपी to 10 रुपी एनी वन कॉइन, एनी वन रेफरन्स कॉइन. सेपरेट कॉइन काउंटर टू शो डाटा शीट उघडली आहे सरळ डिस्पेन्सरची. 7 सेगमेंट डिस्प्ले. हां 7 सेगमेंट ती माहिती डिस्प्ले. आपल्याला. चला 1 to 10 रुपी. FPGA वर आता कोड करणार 1 आहे. to 10 रुपये. 1 रुपयाचा कॉइन तर डायरेक्ट रिजेक्ट होतं. एक नाही मग 2, 5, 10 तरी काय नाही होते. दे भाई काय ना काय. मच्छर चावते तिथे फार. पाणी पण येत नाहीये आणि तुम्ही बघू शकता सर्व झोपलेले आहेत आजूबाजू. म्हणून कोणी पण मदत करू नाही शकत आहे आपली. एक माणूस येऊन गेला पळाला. एक माणूस आलेला पळाला त्याला आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला. आणि माणूस तो निघाला सुसाट निघाला गाडीवरून. आमचा माणूस असा उभा होता. लिफ्ट प्लीज. त्याला वाटलं की बसणार आहे त्याला. अरे वा. तो माणूस मीच होतो. आणि लोक आता ऐकत पण नाहीये. त्यांना आजच चालू करायचंय. ते बघा तिकडे काहीतरी चालू आहे. इंटरेस्टिंग चालू आहे इकडे काहीतरी. भाई किती पाहिजे तेवढं 20चं नोट देऊ कॉइन देऊ का? दे ना मग. ते काय नाही होणार रे. भाई द्यायचा नाही रे मला. दे दे बाबा एवढ्या लोकांचे तहान आहे भाई. 20 कुठे पडला तो? चला हे पडला वाटतं. हाय हाय हाय. मूल्यवान कॉइन चालला आहे. मिळालेला आहे. 20 रुपयाचा कॉइन आहे जसं बघू शकता. हा पर्सेंटेज प्रोग्राम हे प्रेमा पोटी गेला.
कसा गाड सर्व कॉइन घेतले तिने हातात. चला मशीनच खराब आहे मला तर वाटतं. तेच कर्नाटक अरे गव्हर्नमेंट हे दाबाचंच नाही का सगळं घालताय काढताय घालताय अरे तिकडे काढताय. काहीतरी यायला पाहिजे, इनपुट यायला पाहिजे, नंतर तू स्टार्ट करू शकतो ना. म्हणजे तो वीस dispense यायला पाहिजे करतो रे, ते मग दाखवतंय countdown maybe. येते किती रिमेनिंग आहे. कर्नाटक गव्हर्नमेंट जर तुम्ही बघत असाल तुम्ही सोय चांगली दिल्या, फक्त जरा तिला वर्किंग कंडिशन मध्ये पण ठेवा बास. बघू आता. अरे फोन करतोय लाव बे. हे बघा आमचा R&D इंजिनियर. सोडे चल ए नाही नाही, आता आता पाणी घेतल्याशिवाय जायचं नाही. भाई मी जातोय. जा. मच्छर चावत मला. ही जागा पण नाही आणि हा टाइम पण नाही. नाही काय बोलला है भाई, भाई काय बोलला. आवडलं भाई, मला आवडलं. तुला आवडून काय करायचं शिमडे. चला चला तू थांबतो. हो. ओके. हा आमच्याकडे रात्रभर टायर ट्राय करणार आहे. बाटली ठेवून दो. बाटली हा तो त्याच्याच खाली आंघोळ करून येणार आहे. ते बघा ते आउटलेट आहे. ए पाय काढ. ते बघा ते आउटलेट आहे. आम्हाला उठव. हा तुझी आंघोळ झाली की आम्हाला उठव. ओळखीत अजून कोण आहे का चला येत असेल कन्नड? चला तिला येतं कन्नड नाही येत तिला, ती वेगळी आहे, ती वेगळी. एक तर या टाइप न तिला चला. call करणार. राम राम. मग या टायमिंगला मी बंद करतो. राम राम मित्रांनो. कॉल कर शार्दूल तू तरी